नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे चॅम्पियन स्टॉक या चॅनलवरती, जिथे आपण बोलणार आहोत तर पिंपरी चिंचवडचे टॉपर, पिंपरी चिंचवड पोलीसचे टॉपर सचिन पाटील यांच्याशी. सचिन नमस्कार, तुमचं स्वागत आहे चॅम्पियन स्टॉक मध्ये. नमस्ते. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. थँक्यू सर. तुम्ही जिल्ह्यामध्ये प्रथम आला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. थँक्यू सर. तर सचिन, मी तुमचा काल 2 दिवसापूर्वी रील टाकली होती, तर मला भरपूर मुलांचे मेसेज येत आहेत की मला कॉल पण आले की त्यांना वाटलं की तुमचाच नंबर येतो. त्यांचे मला कॉल आले की भाऊ मला सांग कशा पद्धतीने तू अभ्यास केला, काय केलं. मग व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की मुलांचे मला मेसेज येत आहेत, फोन येत आहेत, ते विचारतात की तुमच्या सक्सेसचा फॉर्म्युला काय आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला आपल्या प्रेक्षकांना आपल्याला उत्तर द्यायची. हा सर. तर आता आपण तुमचं सिलेक्शन झालेलं आहे पिंपरी चिंचवडला. तुम्हाला ग्राउंडला मार्क आहे 47 आणि लेखीला मार्क आहेत 98. म्हणजे लेखीमध्ये 100 पैकी 2 मार्क्स फक्त कमी आहेत आणि ग्राउंडला तुम्हाला फक्त 3 मार्क्स कमी आहेत. मग अशा पद्धतीनं तुमचा आहे रिझल्ट, बरोबर आहे. तर एवढा भारी रिझल्ट मारला आहे. तसेच तुम्ही ह्याच्या आधी CISF मध्ये काम करताय, बरोबर आहे. CISF मध्ये पण भरती झालाय. मग तुम्ही पहिल्यापासूनच ब्राईट स्टुडंट आहे का, शाळेच्या लाईफपासून ब्राईट स्टुडंट आहे का, नंतर स्ट्रगल केलाय? नाही सर, मी पहिल्यापासून ॲव्हरेज स्टुडंट आहे सर. जास्त हुशार पण नाही आणि जास्त एवढं ढळ पण नाही. बरोबर. बॅक बेंचर असतो, मागूनच शिकलो आणि आता हळूहळू हे केलं, प्रोग्रेस केली सर. ठीक आहे. तर मग आता तुम्ही बँक बेंचर होता, तुम्हाला स्कूलमध्ये ॲव्हरेज मार्क्स असायचे, हा सर. बरोबर आहे. मग गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय का बरं घेतला? सर, घरची परिस्थिती तशी आमची एवढी चांगली नाही आहे. माझे वडील शेतकरी आहेत, शेती करूनच त्यांनी आम्हाला वाढवलं, सगळे केलं. त्यामुळे ते एकच ऑप्शन होतं, एकतर पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये जॉब तरी करायचा, नाहीतर मग भरती क्षेत्रामध्ये उतरून भरती तरी करायची. यासाठी मी ह्या क्षेत्रामध्ये आलो सर. बरोबर. आता तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये उतरला, घरचा तुम्हाला सपोर्ट होता? घरचा फुल सपोर्ट आहे सर. माझे वडील शेतकरी आहेत, आम्ही 3 भावंड आहे सर. प्रत्येकाला सर त्यांनी काही कमी पडू दिले नाही. ग्रॅज्युएशन केलं माझं, माझ्या भावाचं केलं, माझी बहीण आहे त्यांचं पण केलं. म्हणजे फुल सपोर्ट आहे सर घराकडून मला. ठीक आहे. मग तुम्ही आता गव्हर्नमेंट एक्झाम देताय, तुम्ही CISF सिलेक्शन झालं. तुम्हाला सुरुवातीला काही चॅलेंजेस आले? सुरुवातीला सर मन नव्हतं, मोबाईल वगैरे बघू वाटत होता, त्याबरोबर शीन पेन रनिंगला जाऊ वाटत नव्हतं. पण ठरवलं एक मनाशी की काहीतरी बनायचं आपल्याला, कारण आपल्या घरची परिस्थिती बदलायची आपल्याला. त्यासाठी मी मेहनत घेतली आणि यश मिळवलं सर. ठीक आहे. तर आपल्या येणाऱ्या भविष्यामध्ये भरती करणाऱ्या मुलांना किंवा जे अपयशी झालेली मुलं आहेत, तर त्यांना आपल्याला सांगायचं की तुझा डेली रुटीन कसा होता, कशा पद्धतीने रुटीन होता, कशा पद्धतीने ग्राउंडचं शेड्यूल होतं, कशा पद्धतीने तुझं अभ्यासाचं नियोजन होतं? सर, मी ड्युटी करूनच अभ्यास केला सर. त्यातली मला 8 तास माझी ड्युटी असायची, 8 तास मला जवळजवळ भेटायचे स्टडी करण्यासाठी. त्यातली 6 तास मी स्टडी करायचो आणि उरलेले 2 तास मी आपल्या फिजिकलसाठी द्यायचो सर. 6 तास अभ्यास आणि 2 तास फिजिकल करायचा. म्हणजे ड्युटी करून 8 तास दररोजचे काढले. असं नाही की 12 तास केले, मी 24 तास केलंय, मी रात्र झोटलोय, असं काही नाही. 8 तास डेली दिलेत, कन्सिस्टन्सी 8 तास दिलेत आणि सक्सेस झालेला आहे. तर एका दिवसामध्ये जास्तीत जास्त किती वेळ द्यायचे? जास्तीत 8 ते 10 तास सर काफी आहे सर. 8 ते 10 तास अभ्यास करणं ॲव्हरेज स्टुडंटसाठी चांगलं आहे. ठीक आहे. आता पोलीस भरती करत असताना तुमचा अभ्यास करताना स्टडीमध्ये वीक सब्जेक्ट कोणता होता? सर, वीक माझा तसा जीके खूप वीक होता. कारण जीकेला मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळी मला 7 ते 8च मार्क मिळायचे 25 पैकी. बरोबर. मी ठरवलं की आपण जोपर्यंत हे सब्जेक्ट क्लिअर करत नाही तोपर्यंत आपलं सिलेक्शन होणार नाही. जास्त करून फोकस मी या सब्जेक्टवर ठेवला सर, जीके वरती. हा सर. आणि सगळ्यात स्ट्रॉंग सब्जेक्ट कुठला वाटत होता की हा विषय माझा स्ट्रॉंग आहे? स्ट्रॉंग सर माझा मॅथ्स आणि रिझनिंग खूप स्ट्रॉंग होता सर. आतापर्यंत मी बघितलं पण नाही ते. मी जवळजवळ त्यातले सूत्र वगैरे पाठ करून तेवढीच ठेवली, कारण सूत्र वगैरे ध्यानातून जातात, त्यामुळे ती तेवढी पाठ करून ठेवली. आणि जास्त करून मी आपल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन त्यावर जास्त भर दिला. बरोबर. आता प्रॉब्लेम काय माहितीये का, पोलीस भरती करणारे ठीक आहे, तुझं चांगलं आहे की तुझा मॅथ्स थोडासा चांगला होता,
पण मॅक्झिमम 99% मुलं जे आहेत ना पोलीस भरतीमधली त्यांना मॅथ्स जमत नाहीये, मॅथ्समध्ये शून्य आहेत. मग मॅथ्समध्ये असा काय अनुभव आलाय का की काय केलं पाहिजे मुलांनी की त्यांना मॅथ्समध्ये चांगले मार्क्स मिळतील? सर तुमच्याजवळ जर 8 ते 10 महिने जर वेळ असेल तर बेसिक पासून सुरुवात करा. म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार पासून सुरुवात करा. बरोबर. त्यामध्ये मी गणित, बुद्धिमत्ता मी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी मी असं केलं की इझी सब्जेक्ट, मीडियम सब्जेक्ट आणि हार्ड सब्जेक्ट, बरोबर, हार्ड आपले चॅप्टर अशी वेगवेगळी केली. आणि इझी सब्जेक्टला मी जास्त वेळ नाही दिला. मी पहिल्यांदा मीडियमवर फोकस केलं आणि त्यांना पूर्णपणे इझी करून टाकलं. मीडियमवर जास्त अभ्यास केला, त्यांना हे केलं. परत हार्ड चॅप्टर घेतली, त्यांना क्लिअर केलं. मग असं करत करत मी पूर्ण मॅथ्स आणि रिझनिंग कम्प्लीट केलं सर. म्हणजे डिवाइड करायचं सब्जेक्टला इझी, मिडियम आणि हार्ड. हा सर. इझी पहिल्यांदा कन्सेप्ट ज्यावेळेस वाचतोय त्यावेळेस इझी क्लिअर करून टाकायचे. मिडियमला थोडासा वेळ द्यायचा आणि जे हार्ड टॉपिक आहे त्याच्यावरती जास्त फोकस करायचं, त्याचं जास्त रिव्हिजन करायचं. म्हणजे त्यांना मॅथ्सला फायदा भेटेल. आणि आणखी मी बऱ्याच मॅथ्सचे प्रोफेसर लोकांना भेटतो, मॅथ्सचे सर आहेत, भरपूर सारे माझे मित्र आहेत. मनोज चौधरी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स घेतात, जो 70 वर्षाचा अनुभव आहे. मला पण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे की तुमचा मॅथ्स विषय जर का कमजोर असेल तर मॅथ्सला सचिनने सांगितल्याप्रमाणे काय आहे की बेसिक पासून प्रॅक्टिस करा. आणि दुसरं काय आहे की तुम्ही मॅथ्सला एकच फॉर्म्युला आहे, प्रॅक्टिस 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 केली पाहिजे. तुम्हाला एक गणित जमत नाही, तुम्ही 10 वेळा सोडवा, प्रॅक्टिस करा. त्या पद्धतीने तुम्हाला काय होईल, प्रॅक्टिस वारंवार केले की मॅथ्स हा सब्जेक्ट एकदम इझी होऊन जाईल. तर पुढील प्रश्न आहे आपला, प्रेक्षक विचारतायत. तर सगळ्यात महत्वाचा मुलांना प्रश्न काय पडतो माहिती आहे का, की आता नोट्स घेतले, मार्केटमध्ये एवढे 100 पुस्तकं आलेले आहेत. मग आपण स्वतःच्या नोट्स बनवायचे का ज्या मार्केटमध्ये नोट्स आहेत त्या नोट्स आहे वापरल्या पाहिजे? जर तुमच्याजवळ जर 10-12 महिन्यांचा वेळ असेल तर तुम्ही बनवू शकताय नोट्स. कारण आपण हँड रायटिंगनं लिहिलेलं जास्त करून आपल्या लक्षात राहतं. बरोबर. जर तुमच्याकडे वेळ कमी असला तर शॉर्टमध्ये त्या ज्या नोट्स बघताय त्याच वाचा, मला असं वाटते. बरोबर. जर कमी कालावधी असेल तर तुमच्याकडे 4-5 महिन्याचाच वेळ आहे तर नोट्स काढण्यामध्ये तुम्ही वेळ घालवू नका. आणि जर का तुमच्याकडे 8 महिने, 9 महिने, 12 महिन्याचा वेळ आहे तर तुम्ही स्वतः सगळे पुस्तक, रेफरन्स बुक घ्या, पुस्तकं वापरा, नोट्स बनवा. आणि हँड रायटिंगची नोट्स कधी पण कामाला येणार मुलांच्या. बरोबर आहे. तर मुलांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की हँड रायटिंगच्या नोट्स कधीही महत्वाच्या येतील, पण वेळ किती आहे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. येस सर. तर आता दुसरी गोष्ट काय महत्वाचं, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सर सगळ्यात इम्पॉर्टंट रोल आहे त्यामाचा. बरोबर. जर तुमचा 80 ते 90% सिलेबस कम्प्लीट होत आला असेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर तुम्ही जास्त करून भर दिला पाहिजे. कारण 70 ते 75% क्वेश्चन आपल्या प्रिव्हियस इयरवर येतात. त्यामुळे जास्त करून प्रिव्हियस इयरवर फोकस करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतात. 90% प्रश्न हे रिपीटेड असतात, त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करून प्रश्न परत विचारलेले असतात. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरती खूप भर दिला पाहिजे. जे मुलं नवीन येत आहेत त्यांनी काही नवीन सिलेबस पण करायचा आहे, प्लस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डेली सॉल्व्ह केले पाहिजेत. बरोबर. परत आता आपण ग्राउंड कडे जाऊया. तुम्ही ग्राउंडची तयारी केली, बरोबर आहे. आता पहिल्यांदा CISF मध्ये भरती झाला, मग CISF मध्ये भरती काय सोपं असणार आहे, ते पण कठीण एक पातळी क्रॉस करून CISF मध्ये गेलाय. प्लस आता परत पोलीस भरतीचं ग्राउंड क्रॅक केलं, ते पण 47 मार्कात आलं. मी ऐकलंय की 30 का 20 मायक्रो सेकंदाने 50 चुकलेत. बरोबर आहे. 30 का 20 मायक्रोने 50 सेकंद म्हणजे 50 मार्क्स चुकले, म्हणजे 50 पैकी 50 मार्क्स होते. लेखीला पण 98, 100 पैकी 98 मार्क्स मिळाले. तर मग ग्राउंडची कशी तयारी केली नक्की? ह्यासाठी सर तुम्ही दिलेलं शेड्यूल, आपल्या चॅम्पियन्स अकॅडमी दिलेलं शेड्यूल मी जास्त करून फॉलो केलं सर. म्हणजे रिपिटेशन वगैरे ते सगळं मी केलं. त्याचबरोबर आताची मुलं सर 2-3 टाइम रनिंग करतात, त्याचा काही उपयोग नाही सर. बरोबर. पूर्ण मसल लॉस होऊन जाते त्यामध्ये. त्यासाठी मी एकच टाइम केलं, पण 100% दिलं त्यामध्ये. ज्याप्रमाणे तुम्ही शेड्यूल दिलं वीकली शेड्यूल, तेच मी फॉलो जास्त करून केलं. बरोबर. तर मी पोरांना पण नेहमी सांगत असतो की मला इन्क्वायरीला जरी फोन आला तरी विचारतात की सर 2 टाइम घेतात का तुम्ही, संध्याकाळी घेतात का? तर मी माझा पण एकच फॉर्म्युला आहे की एकच टायमिंग करायचं, व्यवस्थित करायचं. एकदा ग्राउंड केलं की सफिशियंट आहे. एकदाच व्यवस्थित केलं, तुमचा मसल पण रिकव्हर होतो, तुमचे स्टॅमिना बिल्ड होतो, सगळ्या गोष्टी बिल्ड होतात. 2 टाइम ग्राउंड करण्याची काही आवश्यकता नाहीये. ठीक आहे. आता रनिंगला आउट ऑफ मारलं, बरोबर आहे. रनिंग आउट ऑफ मारलं, किती टायमिंग आला? 1600 सर. 5-3 टायमिंग पडले. 5-3 आला. येस सर. मग ते कशा पद्धतीनं ऍक्च्युअली रिकव्हर कशा पद्धतीने केलं? आता आणखी दुसरी गोष्ट काय की ज्यावेळेस तुम्ही इकडं माझ्याकडे प्रॅक्टिसला आले त्यावेळेस मी
बघितलं की तुमच्या हाताला काहीतरी कुरूप झालं, बरोबर आहे, बँडेज लावलेली होती हाताला. मग एवढं असताना देखील कसं काय ते टॅकल केलं ग्राउंड? सर ह्यामध्ये इम्पॉर्टंट रोल याचा आहे की माइंडसेट. तुमचा माइंडसेट जसा जेवढा स्ट्रॉंग आहे तेवढं तुम्ही जास्तही करू शकताय. म्हणजे मी एकदा एवढं ठरवलेलं की आपण वर्षभर मेहनत घेतली आहे, त्यांना यश मिळवून द्यायचं आहे. बरोबर. किती लागून दे, कितीही काय होऊन दे, मला फक्त आउट ऑफच ग्राउंड मारायचं आणि मारायचं आहे, एवढंच माझ्या ध्यानामध्ये होतं. माझ्या जखम वगैरे झालेली मी एवढं बघितलं नाही सर. बरोबर आहे. आणि माझा पण काही एक्सपिरियन्स आहे माहिती आहे का सचिन? हा सर. मी आतापर्यंत 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला या फील्ड मधला. मी बघतो जे पण माझे स्टार प्लेअर आहेत का, जे पण स्टार प्लेअर आहेत त्यांच्यासोबत हमखास असं घडतं. मला गॅरंटी असते की हा मुलगा 50 पैकी 50 मारेल, 47 मारेल, 48 मारेल, आणि तो मुलगा वर्षभर चांगल्या पद्धतीने करतो, वर्षभर एकदम चांगला असतो, आणि भरतीच्या पिरियड मध्ये नक्की त्याला काही ना काहीतरी होतं. आता एक तुझ्यासोबतच एक मुलगा होता की ते पण एकदम भारी 50 पैकी 50चा ग्राउंड आहे. त्या पण मुलाला काय झालं, भरतीच्या बरोबर समोर इंजुरी झाली. 2-3 दिवसानंतर हॉल तिकीट पडणार आहे, आणि आज बरोबर त्याला मसल ब्रेक झाला, इंजुरी झाली. मग अशा गोष्टी घडतायत. तर हे काय आपल्यासोबत घडत असतं. मुलांनी काय केलं पाहिजे, इंजरी घडली म्हणून आपण वर्षभर काम केले, वर्षभर आपण त्याच्यावरती काम केले, आणि आपल्या बरोबर तोंडात आलेला घास हे काय आपलं नशीब काढून घेणार असतं. मग आपल्या मुलांना कळलं पाहिजे की आता 1 दिवसासाठी, 2 दिवसासाठी, 1 महिन्यासाठी इंजरीला पकडून नाही मारायचंय, कसल्याही परिस्थितीमध्ये मारायचंय. आणि हे तू म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने करून प्रूफ करून दाखवलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आता काय आहे माहितीये का, आता मी भरतीला ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस मी बघितलं की मुलं काय करतायत, मुलांच्या बॅगमध्ये क्रेटिन होतं, प्रोटीन होतं, परत प्री वर्कआउट असायचे, कोण इंजेक्शन घेत होतं. तर एवढं सगळं घेत होते, आणि त्या एवढं करूनही मुलांचं 30, 32, 38, 40 आसपास ग्राउंड होतं. मग तू असं काय स्पेशल डाएट केलं का की तुला 47 मार्क्स पडले? डाएटचं कसं प्लॅनिंग होतं? डाएट सर असं स्पेशल असं मी काय घेत नव्हतो. साधं आपले चण, मूग, बदाम, काजू आणि आपलं सोयाबीन आणि आपले मुंगफली आपली, बरोबर, ते घेऊन भिजत रात्री ठेवायचो आणि ते सकाळी खायचो, एवढंच. आत्ताची मुलं काय घेतात, क्रिएटिन घेतात, पावडर घेतात, परत इंजेक्शन वगैरे घेतात. त्यामुळे सर रनिंग करताना तर जे घेतलं, अर्धच टेन्शन ह्यामध्ये जाते की आपल्याला चुकून काय झालं तर काय करायचं. बरोबर. तुम्ही घेतायच कशाला सर? जेवढे आपण प्रॅक्टिस मध्ये जेवढं दिलंय तेवढंच भेटणार आहे आपल्याला. त्यामुळे जेवढी मेहनत घ्यायची ते आपण आपल्या मेहनतीच्या काळामध्ये घ्या. बरोबर. आणि प्युअर बॉडी बनवा. हा, शरीरामध्ये कुठलंही केमिकल न जाऊ देता. पण आपल्याकडे बघा उदाहरण आहे चांगलं की 50 पैकी 50 ग्राउंडचा मुलगा आहे, फक्त घरच्या डाएट वरती, घरच्या आहारावरती. असं पण नाही की त्याने डेली चिकन खाल्लंय, डेली अंडी खाल्लेत, ते पण नाही म्हणत. तो म्हणतो मी काय खाल्लंय, शेंगदाणे खाल्लेत, चणे खाल्लेत, मटकी खाल्ली, मूग खाल्ली, बदाम खाल्लेत, काजू खाल्लेत. म्हणजे ह्या बेसिक ड्रायफ्रुट्स वरती आणि स्प्राउट्स वरती 47 ग्राउंड मारू शकतोय. तर तुम्हाला काय एकदम घरच्यांकडनं रोडून प्रोटीन घेणं हे घेणं काय मुलांना गरजेचं खायची काही गरज नाही. ठीक आहे. जर आता इंजरी झाली होती, इंजरी तर सांगितलं तुम्ही काय फक्त माइंडसेट वरती केला, तर आपण आता माइंडसेट कडे वळूया. आता सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, आता माझ्याकडे सध्या ताजं उदाहरण, एक मुलगा माझा 45 मार्क घेतले तुमच्यासोबत पिंपरी चिंचवडला, आणि आता काय करतो तो ग्राउंड मधून लेखीमधून बाहेर पडला. म्हणजे आताच 1 वर्ष झालं प्रॅक्टिस करतोय, आणि पहिल्याच ह्याच्यामध्ये बाहेर पडला तर लगेच डिमोटिवेट झाला. हा, मग तू तर काय केलंय, CISFचं ग्राउंड क्रॅक केलंय, CISFचं ग्राउंड क्रॅक केलंय, तुझ्याकडे पैसा येत होता, तुझ्याकडं सगळ्या गोष्टी होत्या, हा, लाईफ सेटल होती, तुला काय आणखीन परत गुडघे मोडायचे किंवा तुला परत पळून हाडं झिजवायची गरज नव्हती, बरोबर आहे. तरी पण तू काय केलं, प्रॅक्टिस करतोय, 1600 आउट ऑफ केलं, 100 आउट ऑफ केलं, गोळ आउट ऑफ केलं. मग हे माइंडसेट कसा ठेवला नक्की, एवढा दिवस कसा काय करू शकला? सर घरची परिस्थिती हालाकीची होती, त्यामुळे मला जे मिळेल ते त्यासाठी मी धडपडलो आणि मला CISF भेटली. पण माझं लहानपणापासून स्वप्न होतं की मला पोलीस व्हायचं आहे किंवा ह्यापेक्षा मोठीच पोस्ट घ्यायची आहे. पण मला पोलीस होणं लहानपणापासून बघितलं, त्यामुळे मला ॲम्बिशनच झालं की ह्या काही करून ह्याला मिळवायचं आहे. त्यामुळे किती काय होऊन दे, मला इंजुरी होऊन दे, किती स्टडी करायला लागून दे, मी जेवढं भेटेल तेवढं वेळ ह्यामध्ये दिला. बरोबर आहे. म्हणजे काय सगळ्यात मोठं मोटिवेशन काय आहे की बाबा आपलं स्वप्न काय आहे की मला पोलीस व्हायचं. तुला पोलीस व्हायचं स्वप्न होतं, नशिबानं तुला CISF भेटलं, पण तुला त्याच्यामध्ये स्थिर राहायचं नव्हतं. जे पाहिजे ते पाहिजे, हा, काही हिशोबाने केलं आणि पिंपरी चिंचवडमध्ये टॉप आलाय. तर हा, सगळ्यात महत्वाचा आता प्रॉब्लेम काय आहे बघ, की मुलं करतायत, भरती करतायत, अभ्यास करतायत, सगळं करतायत, पण प्रॉब्लेम काय आहे, मोबाईल.
मोबाईलचा डिस्ट्रॅक्शन आहे, मग तुझ्याकडे पण मोबाईल आहे, तू मोबाईल पासून कसा लांब राहिला? मोबाईलचा सर चांगला यूज आहे तसाच वाईट पण यूज आहे. मी जवळजवळ जास्त करून मी चांगलाच वापर केलाय. म्हणजे त्यामध्ये आपण युट्यूबवर व्हिडिओ बघू शकतोय, क्लास करू शकतोय, बॅचेस बघू शकतोय. त्याबरोबर वाईट पण या गोष्टी आहेत की आपण रील्स बघतोय, त्यात तास 2-2 तास वेळ वाया घालवतोय. ते चुकीचं आहे सर. म्हणजे जास्त करून त्याचा चांगला यूज करून घ्या, नाहीतर मग ते लांब ठेवला ते मोबाईलच उत्तम आहे सर. आणखीन असं वाटलं का, तर मागच्या 2 वर्षापासून तुझं म्हणजे प्रॅक्टिसमध्ये आहे, कंटिन्यू आहे, असं तुला कधी वाटलं की अरे बाद झालं, नको आता सोडून देऊ, आपलं जे चाललंय ते व्यवस्थित चाललंय, असं वाटलं कधी? सर ग्राउंडला जाताना मला रोज वाटायचं आज राहून दे, आज नको, कशाला, खूप दुखतंय का, पाय दुखतात, हे दुखतात. पण नाही सर, पण मनात एक ठरवलेलं की काही करून ग्राउंड आउट ऑफच केलंय. जर आज नाही केलं तर उद्याच्या हे लोड येणार आहे. बरोबर. त्यामुळे आज करायचंय, आज 1 सेकंड कमी करायचा, उद्या 1 सेकंड कमी करायचंय, असं करत करत मी कंटिन्यू शेवटच्या दिवसापर्यंत रनिंग केली सर. बरोबर. आता दुसरी गोष्ट काय महत्वाची, पेपरचं टायमिंग. तुला पेपरला टायमिंग पुरला? टायमिंग पुरला सर. 35 ते 40 मिनिटांमध्ये पूर्ण पेपर मी कम्प्लीट केला. 35 ते 40 मिनिटांमध्ये कम्प्लीट केला होता. मग मुलांचं काय होतं की सिली मिस्टेक हे आता फ्री चर्चा करू आपण, सोडून देऊ. हा, तर आता मुलांच्या डोक्यामध्ये काय माहितीये का, सिली मिस्टेक. माझ्या आता तुला बघ किती मार्क आहेत, 98 मार्क आहेत, म्हणजे 2च मार्क चुकलेत, बरोबर आहे. आणि माझं ना आतापर्यंत 7 मुलं बाहेर पडले. 7 मुलांनी सांगितलंय माझ्या 7 सिली मिस्टेक झालं सर, 11 सिली मिस्टेक झालं, माझा वर गोल झाला, खाली गोल झाला. मग हे तू कसं काय मेंटेन केलं की बाबा सिली मिस्टेक पण नाही झाली, तुझा गोल पण नाही चुकला, तुझं बरोबर 98 मार्क्स, एक पण चुकला नाही, असं कसं काय? सर सगळ्यात मोठा गेम सर, आपण प्रॅक्टिस मध्ये सर फ्री माइंडली सोडवतोय, जी क्वेश्चन येते ती पूर्ण करून जातोय. पण एक्झाम वेळी कंडिशन कुठली वेगळीच असते, म्हणजे फुल प्रेशर मध्ये असतोय आपण, जे सोपं येतात ते पण चुकून जातात. पण त्यावेळी मला एवढंच सांगायचं की एक्झाम वेळी तुम्ही फ्री माइंडली राहा, जेवढंच राहता येईल तेवढं राहा. बरोबर. म्हणजे ते सिली मिस्टेक कमी होऊन जातील. कारण जे एक वेळ तुम्हाला न येताला प्रश्न राहिला तर राहून दे, पण जे येत्याला चुकल्यानंतर ते जे आयुष्यभर पस्तावा होतोय ते कुठंतरी राहायला पाहिजे. मग आता तुझे 2 मार्क गेले कुठल्या प्रश्नामध्ये? 2 सर ते थोडे अवघड होते. कलम 371H, ते जे की मी वाचलं नव्हतं त्यामुळे चुकून मला आलं नाही सर. बरोबर. आणि एक होतं सर 1998ला कुठल्या आपल्या पक्षाची स्थापना झाली, ते मी चुकून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं. बरोबर. सर त्याचं उत्तर होतं तृणमूल काँग्रेस. बरोबर. राष्ट्रवादी काँग्रेस केलं, तृणमूल काँग्रेस उत्तर होतं. आणि एक प्रश्न न वाचलेला होता, म्हणजे एक प्रश्न कधी लाईफ मध्ये वाचलाच नाही, तो एक चुकला आणि एक चुकून केला. म्हणजे ऍक्च्युली 1 मार्क तुला न वाचलेला, बाकी सगळं वाचलेले प्रश्न होते. आता सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, आता मुलांना मराठीला खूप महत्व आहे. हा, म्हणजे तुझा मराठीचा 1 पण मार्क नाही गेला, नाही सर. तुझा गणिताचा 1 पण मार्क नाही गेला, तुझा बुद्धिमत्तेचा 1 पण मार्क नाही गेला, तुझा फक्त GS चे 2 मार्क गेले. हा, करंट अफेअर्सचा पण तुझा 1 मार्क नाही गेला. मग आता आमच्या मुलांना हे सांग की मराठी व्याकरणामध्ये बघ 2 पार्ट असतात. एक ग्रामरचा पार्ट असतो, एक शब्दसंग्रहाचा पार्ट असतो. आणि मुलांचं 100% शब्दसंग्रहामधला एखादा मार्क जातो. आता त्याच्यामध्ये करण्यासारखं खूप आहे. शब्दसंग्रहामध्ये भरपूर समानार्थी शब्द, विरोधाचे शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, शब्दसमूह, म्हणजे भरपूर गोष्टी आहेत. मग एवढ्या सगळ्या गोष्टी तू पाठ कशा काय केल्या? सर मी पहिल्यांदा आपलं ग्रामर पार्ट आहे ना, त्याला पूर्ण आपलं हे बनवून ठेवला, स्ट्रॉंग बनवून ठेवला. बरोबर. म्हणजे तुमच्याकडे जर 8 ते 9 महिने असतील तर पहिल्यांदा ग्रामरवर फोकस करा, त्यानंतर शब्दसंग्रह बघा. 2-3 महिने पहिल्यांदा ग्रामर कम्प्लीट करून घ्या, नंतर मग एक तास ग्रामरला द्या आणि 2 तास कमीत कमी आपल्या शब्दसंग्रहाला द्या. आणि जे शब्द येत नाही ते पूर्णपणे पाठ करून ठेवा, वहीमध्ये लिहा, पाटीवर लिहा, म्हणजे ते डोक्यामध्ये फिट्ट बसवा. समजा आपलं शुद्ध अशुद्ध शब्द आहेत, एक वेलांटी जरी हे झाली की हे होऊन जाते. त्यासाठी शुद्ध अशुद्धाची शब्दाची मी तर लिहून काढतो सर, पूर्ण पाठ करून ठेवले. बरोबर. म्हणजे ग्रामर आधीच परफेक्ट करून ठेवलंय. येस सर. आणि शब्दसंग्रहाला, रिव्हिजनला जास्त महत्व दिले. जे चुकत होते ते नोट डाऊन केलेले आहेत, त्याचं परत रिपिटेशन केलंय, ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता तू ठीक आहे, तू CISF मिळवलंय, परत तू आता पिंपरी चिंचवडची भरती काढली, पिंपरी चिंचवडचा पोलीस झालाय, त्याच्यामध्ये टॉप आलाय तू, बरोबर? येस सर. मग तुला तर इथून पुढे शांत बसायचंय का आणखीन काय करायचंय? नाही सर, मला फक्त
आता जी 4-5 वर्ष स्टडी करतात वगैरे त्यांना हेच फक्त दाखवून द्यायचं की तुम्ही जर एक स्वप्न बघा, त्याच्यासाठी धडपडा 8 ते 9 महिने 10 महिने जाऊन दे, किती होऊन दे, बरोबर फक्त सगळं फुल द्या त्या आणि ते मिळतंय 100% मिळते. आपण एखादी गोष्ट ठरवली तर बरोबर, फक्त मला शेवटच्या वाटतंय- तासापर्यंत लढत राहायचं. हा, पुढल्या वर्षी पण नक्कीच माझी एखादी पोस्ट सर नक्कीच काढणार सर. बरोबर, नवीन म्हणजे तुझ्या हवा. आणखीन अपेक्षा आहे, तुला हा, आणखीन सर. काहीतरी मिळवायचंय. येस सर. काय 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 स्वप्न आहे तुझं आणखीन? नाही सर, आता काय सांगून. सांगायचं नाही, करून दाखवायचं येस direct. सर. तर बघा, आणखीन हे त्याला शांत बसायचं नाहीये. आपल्याकडं पोरं MSF मध्ये जरी भरती झाली तरी शांत बसतात. परत कुठलं रे, होमगार्ड जरी झालं तरी होमगार्ड वरती पोरं सॅटिस्फाय होतात. हा CISF मध्ये भरती झाली, चांगली पगार घेतली. आता पिंपरी चिंचवड मध्ये भरती झाली, चांगली पगार घेतली. आणि आता तो म्हणतोय की मला आणखीन पुढची एक पोस्ट काढायची, आणखीन पुढच्या हुद्द्यावरती जायचंय. तर ह्याच्या मागचं मला तर असं वाटतंय की काय, की त्याला फॉर्म्युला सापडलेला आहे. फक्त हार मानायची नाही, करत राहायचं. येस सर. 100% भेटतंय. सगळा सर डोक्याचा गेम आहे. नियोजन तुमचं उत्तम असलं ना होऊन जाते. आता 1.5 महिने सर प्रॅक्टिस केलेलं नाही, आज मी कारागृहचं ग्राउंड मारलं, बरोबर, म्हणजे 45 मार्क घेतली त्यामध्ये. बिना बरोबर. प्रॅक्टिस गेलो मारायचा. फक्त आपल्याला करायचं आहे, मागलं ग्राउंड आपल्या गेले चांगलं. त्यावेळी फक्त थोडी थकावट वाटेल पण आउट ऑफच मारेल. 45 भेटली सर आज मला. बरोबर. तर एवढं आपण 1.5 महिन्याच्या ब्रेक नंतर देखील चांगलं ग्राउंड घेतलेलं आहे. तुमचा सगळा माइंडसेट वर गेम आहे सर. बरोबर. तर आपला मी पण पोरांना हे सांगत असतो की बाबा माइंड गेम आहे, माइंड गेम आहे, माइंड गेम आहे. तुम्ही जेवढं करा, जास्तीत जास्त काम मी माइंडसेट वरती काम करून घेतो पोरांचं, की बाबा माइंडसेट डेव्हलप करा. प्रत्येक गोष्टीला मी पोरांना सांगतोय की बाबा तुझा माइंडसेट बिघडतोय, तू नीट कर, तुझं माइंडसेट डेव्हलप कर. सगळ्यात जास्त काय मित्रांनो लक्षात ठेवा, भावेश, माझ्याकडनं शब्द असतो का नाही वारंवार, काय असतो, माइंड. तुझा माइंड ढिल्ला पडलाय. प्रत्येक वेळेस सांगतोय का की तुमचा माइंडसेटचा गेम आहे. सर म्हणजे पूर्ण मला वाटते सगळी मुलं काय करतात, प्रॅक्टिस मध्ये फुल प्रॅक्टिस करतात, सगळं 100% देतात, पण ग्राउंडवर गेल्यानंतर का भीती वाटते काय माहितीच नाही. भीती एक वाटायला लागते किंवा पेपर सोडवताना पण घाबरायला लागते. ते तुम्ही घाबरताय ते हातची 4 ते 5 मार्क घालवताय. बरोबर, घाबरलं नाही पाहिजे, बिंदास द्या भरती, काय ना होत. बरोबर. ठीक आहे. तर आणि काय आपल्याकडे पिंपरी चिंचवडचा टॉपर आहे सचिन पाटील. तुझं परत एकदा अभिनंदन. पुढच्या सेलिब्रेशन साठी अभिनंदन केलं, मला खूप भारी वाटतं. पण माझा सत्कार होताना माझे मित्र वगैरे होते, ती जेव्हा भरती होतील त्यावेळी कुठं मला अजून आनंद होईल. त्यामुळे त्यांच्या जेव्हा अंगावर गुलाब पडेल त्यावेळी हे होईल. त्यामुळे असं तुम्ही वेळ वाया घालवू नका की थोड्या गोष्टीसाठी हे अजून थोडा मेहनत घ्या, वेळ वाया घालवू नका. तुमच्या वेळी अंगावर लवकरात लवकर गुलाल पडो.